मग आम्ही पत्र दिलं निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगालाही आमच्या केंद्रीय नेतृत्वाने पत्र दिलं, आम्ही राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलं. राज्याचा निवडणूक आयोग सांगतो की 1,00,000 बूथ आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपलं राज्य मोठं आहे आणि प्रत्येक बूथवर 76 मतं झालीत, म्हणजे 76 लाख होतात. मी त्यांना सांगितलं की तुमच्याजवळ एक व्यवस्था आहे की व्हिडिओ फोटो सगळे घेतात ना, आपण पाहतो ना मतदान जातो त्यावेळेस व्हिडिओ पण असतो. मग कुठं कुठं मतदान झालं ते व्हिडिओ आम्हाला द्या, तो आपला मागण्याचा अधिकार आहे. आम्ही त्यांना मागितलं, ते दिलं नाही. अजूनपर्यंत कुठलेही फुटेजेस आम्हाला त्यांनी, केंद्रीय निवडणूक आयोगाने पण, आम्ही त्यांच्याकडे पण गेलो होतो, त्यांनी पण दिलं नाही, अजूनही माहिती दिली नाही. चोर के दाढी में तिनका असं हिंदीमध्ये कहावत आहे. आता मी, तुम्ही मोदीची दाढीगिरी नको म्हणाल, तुम्ही नाही तर उलटच म्हणाल. तर तुमच्या मनामध्ये शंका आहे, कारण की मला माझं मत समजून घेण्याचं, मी ज्याला मत मारतो ते मत समजून घेण्याचा अधिकार तो माझा आहे, प्रत्येकाचा. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला जो मताचा अधिकार दिलेला आहे तोच आपल्यासाठी सगळ्यात मोठी आपली शक्ती आहे, ताकद आहे. पण आता माझा मताचा अधिकार मला समजण्याचा अधिकार नाही. आपल्या गावांनी जी सुरुवात केली, मी तुम्हाला शालूट याच्यासाठी केलं की आपल्या गावांनी जी सुरुवात केली ही देश पातळीवर खऱ्या अर्थानं जे लोकांचा आवाज जो दबला होता की काय कसं बोलावं, कारण की मीडियात बोललं तर मीडिया म्हणते हारलं, तर म्हणून हे लोक बोलतात. सुप्रीम कोर्टाने तसंच निर्णय देऊन टाकला, पण जनतेने आवाज उचलला, हे कुठल्या राजकीय पक्षाने नाही उचलला. या भागाचे आमचे आता नवनिर्वाचित आमदार उत्तमरावजी जानकर साहेब, तुम्ही आवाज उचलल्यानंतर ते तुमच्यामध्ये सामील झाले, पण आखरी पहिल्यांदा आवाज तुम्ही उचलला गावकऱ्यांनी, की मी दिलेलं मत, हे मत मी ज्या उमेदवाराला मत मारलं त्या उमेदवाराला गेलं नाही, ही शंका तुमच्या मनात आली आणि तुम्ही आवाज उचलला. हा जनतेने आवाज उचलला, हा राजकीय पक्षाने आवाज नाही उचललेला आहे. हे आज आलेलं तर तुमच्या याच्यात, आता हे काय पेशवाईचे लोक आहेत सगळे, आता त्याच्याबद्दल मला, आता आम्ही विधानसभेत करू, आता जेव्हा अधिवेशन चालू होतं त्यावेळेस, काल पण विधानसभेमध्ये सरकारला मार्कंडवाडीच्या जनतेचा किती राग आहे ते कळत होतं. मी तर म्हणालो विधानसभा अध्यक्षाला की एक काम करा ना, मार्कंडवाडीवर चर्चा लावा विधानसभेत. तुम्ही सांगा तुमची भावना, आम्ही सांगतो. मी उद्या चाललोच आहे मार्कंडवाडीला, मी तिथल्या लोकांच्या भावना समजून येतो. आज नाही तर पुढचं आता नागपूरला अधिवेशन सुरू होतं, तिथं मार्कंडवाडीची चर्चा लावा, एकदा होऊ द्या. कारण की हे सदन जे आहे, विधानसभा असेल की लोकसभा, आम्ही सगळेजण लोकशाहीचं रक्षण करायसाठी जातो. लोकशाहीचं रक्षण म्हणजे तुमच्या मताचा अधिकारही सांभाळायचा आहे, तुम्हाला न्याय पण द्यायचा आहे. आणि म्हणून या देशाची लोकशाही, या राज्याची लोकशाही सुदृढ करण्याची भूमिका ही लोकप्रतिनिधीची असते, सरकारची असते. आणि मग मार्कंडवाडी